बुद्ध त्यांचा सधम्म सदा पूजनीय भिक्खू संघाला त्रिवार अभिवादन। विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या धम्मक्रांतीला जीवनाच्या शेवटच्या श्वासापर्यंत समर्पित राहून या धम्म मंचावर उपस्थित सदा पूजनीय भिक्खू संघाला त्रिवार अभिवादन। या परिषदेचे मुख्य संयोजक पूज्य भंते पयानंदजी यांच्या प्रति मंगल कामना। गेल्या वर्षी आपण सविस्तर रूपाने धम्मदेशना देण्याचा प्रयत्न केला। यावर्षी वातावरण थंडीची लाट पूर्ण महाराष्ट्रासह देशामध्ये मोठ्या प्रमाणात पसरलेली आहे। भिक्खू संघाची थोडी संख्या जास्त आहे, अजून एक दोन भंतेजी बोलणार आहे, त्यामुळे 30 मिनिटाचा वेळ या ठिकाणी आपल्याकडे आहे। त्यानंतर हे सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन या ठिकाणी आहे आपल्या सर्वांच्यासाठी। एवढी मोठी लाट असतानाही थंडीच्या दिवसामध्ये आपण एवढ्या उघड्या वातावरणामध्ये मोठ्या संख्येने बसून आहात। भंतेजींनी विषय या वर्षी सुंदर नियोजन केलेलं आहे। प्रत्येक भंतेजींना विषय दिलेले आहेत। आता नोट्स तर एवढ्या काढल्या की 2 तासही मला पुरत नाहीत, परंतु 30 मिनिटांमध्ये मी प्रवचन समाप्त करणार आहे। भगवान बुद्धांच्या धम्मामध्ये शील पारमिता आणि त्याचे महत्व हा विषय आपल्याला या ठिकाणी दिलेला आहे। प्रत्येक भंतेजींना वेगवेगळ्या विषयानुसार भंतेजी बोलत आहेत। पारमिता हा शब्द खूप जुना शब्द आहे। परिपूर्णता प्राप्त करण्यासाठी केलेल्या सद्गुणांचा विकास त्याला पारमिता असं म्हटलेलं आहे। ज्या मुख्यत्वे 10 पारमिता आहेत, त्या 10 पारमितीच्या बळाने या विश्वात सम्यक संबुद्धाची शक्ती त्यांना प्राप्त होत असते। त्यांचा विकास थोडा जास्त आहे। 10 पारमिता, 10 उपपारमिता, 10 परमार्थ पारमिता, त्याच पारमिता असतात। त्याचं प्रमाण कमी जास्त असतं। दान, शील, प्रज्ञा, वीर्य, शांती, सत्य, अधिष्ठान, मैत्री आणि उपेक्षा या 10 पारमीमध्ये आपला विषय आहे शील पारमिता। बोधिसत्व आणि पारमिता ही खूप गोष्ट जुळून असते। जेव्हा दीपंकर बुद्धाने आशीर्वाद दिला सिद्धार्थ गौतमाला 4 असंख्य 1 लाख कल्पांपूर्वी, तेव्हापासून त्यांना या शेवटच्या जन्मापर्यंत 10 पारमिता पूर्ण कराव्या लागत असतात। त्याच्यामध्ये शील पारमितेला खूप महत्व आहे। आपल्या शास्त्रांना बुद्धगयेला बोधिवृक्षाखाली ज्ञानाची प्राप्ती झाली। तो वैशाख पौर्णिमेचा दिवस होता आणि तिथे मार सेना आपले युद्ध करायला आली। ए गौतमास, ए श्रमण, उठ, हे तुझं आसन नाही। शास्त्रांना बुद्धत्वाच्या प्राप्तीला मार सेनेचा अडथळा होता। तेव्हा त्यांनी सांगितलं की मी दीपंकर सम्यक संबुद्धांच्या काळापासून आजपर्यंत माझे डोळे दान केले, माझं शरीर दान केलं, माझं हृदय दान केलं, माझे प्राणप्रिय बाळांना दान दिलेलं आहे। दान पारमिता, उपपारमिता, परमार्थ पारमिता पूर्ण केलेली आहे। हे आसन फक्त आणि फक्त माझं आहे। तेव्हा तो मार म्हणाला की याला साक्षी कोण आहे? तेव्हा भूमिस्पर्शी जी मुद्रा आहे, जी आपल्या भंतेजीने आता त्या हॉलमध्ये लावलेली आहे, भूमिस्पर्शी मुद्रेला त्यांनी हात केला। या एवढ्या जन्मोजन्मांचा पारमितेचा अभ्यास करताना ही पृथ्वी त्याला साक्षी आहे आणि तेथेच त्यांना बुद्धत्वाची त्याच दिवशी प्राप्ती होत असते। शील पारमितेवर आपल्याला खूप विस्ताराने बोलता येईल। शील पारमिता म्हणजे 10 पारमितामध्ये 2 नंबरची पारमिता आहे शील पारमिता। त्यानंतर 6 अनुस्मृत्या सांगितलेल्या आहेत। त्याच्यामध्ये सुद्धा
बुद्धानुसती, धम्मानुसती, संघानुसती, शीलानुसती, त्यागानुसती आणि देव अनुस्मृती सांगितलेली आहे. त्याच्यामध्ये सुद्धा त्यागानुसती, त्याच्यामध्येही शीलचं अनुस्मरण सांगितलेलं आहे. त्यानंतर शास्त्र म्हणाले की संपदा या सुद्धा अनेक प्रकारच्या संपदा आहेत. त्याच्यामध्ये संपदा म्हणजे संपत्ती, नातेवाईकांची संपत्ती प्राप्त होणे अतिशय दुर्लभ गोष्ट आहे. श्रीमंती प्राप्त होणे अतिशय दुर्लभ गोष्ट आहे. आरोग्य प्राप्त होणे अतिशय दुर्लभ गोष्ट आहे. शील प्राप्त होणे अतिशय दुर्लभ गोष्ट आहे. त्याच्या शीलाचा उल्लेख आहे. आणि सम्यक दृष्टी प्राप्त होणे हा खूप मोठा दुर्लभ योग आहे. त्यानंतर पुढे शास्त्र म्हणतात जे मूळ धम्म आहे त्या मूळ धम्मामध्ये शील, समाधी आणि प्रज्ञा, त्याच्यामध्ये शीलाचा पण उल्लेख आहे. शील सदाचरणाच्या जीवनाचा, शील, समाधी, प्रज्ञा या तीन गोष्टींमध्ये अष्टांग मार्ग दडलेला आहे. अष्टांग मार्ग या शील, समाधी, प्रज्ञेमध्ये. आणि शास्त्र पुन्हा म्हणाले की या विश्वातल्या माणसांचं धन, त्या धनामध्ये श्रद्धा हे धन म्हटलेलं आहे, शील हे धन म्हटलेलं आहे, लज्जा हे धन म्हटलेलं आहे. त्यानंतर पाप अभिरुता, तर शब्द आहे हिरी व तप हे धन म्हटलेलं आहे, श्रुत हे धन म्हटलेलं आहे, त्याग हे धन म्हटलेलं आहे आणि प्रज्ञा हे धन म्हटलेलं आहे. याचा विस्तार खूप आपल्याला वेगळ्या पद्धतीने करू शकतो आपण. तर याच्यामध्ये धन, शीलाला धन असं म्हटलेलं आहे आणि श्रद्धेला सुद्धा धन असं म्हटलेलं आहे. त्याच्यामध्ये शीलामध्ये पुन्हा म्हटलेलं आहे वारित शील आणि चारित शील. वारित म्हणजे विरत राहण्याचे शील आणि चारित शील आपल्या चर्येमध्ये येणारे शील असं म्हटलेलं आहे. आता विरत मध्ये काय म्हटलेलं आहे? पाणातिपाता वेरमणी, मी विरत राहतो, प्राणी मात्राची हिंसा करण्यापासून विरत राहतो. अदिन्ना दाना वेरमणी, कामे सुमिच्छा चारा वेरमणी, मुसा वादा वेरमणी, सुरा मेरय मज्जपमा दठ्ठाणा वेरमणी. ज्या ज्या गोष्टींपासून आमचं अहित आहे, आमचं वाईट दडलेलं आहे, त्या सगळ्या गोष्टींना मी वर्जित करतो, त्याला वारित शील म्हटलेलं आहे. पण जेव्हा तेच शील आमच्या चर्येमध्ये मोडतं, चर्येमध्ये आमच्या काया, वाचा, मनाच्या आणि दैनंदिन जीवनाच्या, जीवन जगण्याच्या भागामध्ये मोडतं, त्याला चारित शील असं म्हटलेलं आहे. हे विरतशील याला लई थोडासा जास्त वेळ द्यावा लागत असतो विस्ताराने समजून घेण्यासाठी. चारितशील मध्ये, चर्येमध्ये, जसं की पाणातिपाता वेरमणी सिक्खापदं समादयामि, आम्ही या गोष्टी करणार नाहीत, आम्ही दूर राहू, हे निगेटिव्ह म्हटलेलं आहे, नकारात्मक आहे. या गोष्टी करणार नाही निगेटिव्ह आहे. पण सकारात्मक काय आहे? जर मी प्राणी मात्राची हिंसा करणार नाही, एवढ्यावर आपलं शील परिपूर्ण होत नाही. त्याला सकारात्मक दृष्टीने आपल्या चर्येमध्ये आणून त्याचा सर्वांगीण विकास करावा लागतो. मी इतर प्राणी मात्राची हिंसा तर करणार नाहीच नाही, पण माझ्या काया, वाचा, मनाने मी या विश्वातल्या संपूर्ण प्राणी मात्राविषयी माझ्या अंतःकरणामध्ये मैत्री विकसित करेन. हे चारितशील झालं. कसं? आई जसं एकुलत्या एका बाळावर प्रेम करते, जीव लावते, प्रसंगी आपल्या प्राणाचं बलिदान देऊन आपल्या बाळाचं संरक्षण करते, एवढ्याप्रमाणे या विश्वातल्या सगळ्या प्राणी मात्राबद्दल माझ्या अंतःकरणामध्ये तेवढा भाव मी जागृत करेन. हा मैत्रीचा भाव विकसित केल्याशिवाय पहिलं शील परिपूर्ण आणि परिशुद्ध होऊ शकत नाही. केवळ प्राणी मात्रांची हिंसा करू नका म्हटल्यामुळे नाही, तर ह्या सर्वांगीण गोष्टींचा दुवा साधला आला पाहिजे आपल्याला.
अदिन्ना त्यांना वेरमुनी, मी या गोष्टींपासून विरत राहीन, म्हणजे मी चोरी करणार नाही. जे मला दिलं नाही त्याला मी घेणार नाही. हे नकारात्मक झालं. पण त्याचं चारित्र्यशील चर्येमध्ये, आपल्या दिनचर्येमध्ये, आपल्या वागण्यामध्ये, बोलण्यामध्ये या सगळ्या गोष्टींचा अंतर्भूत झालं पाहिजे. मी चोरी तर करणार नाहीच नाही, पण माझ्या कष्टाचं, माझ्या निगळ्या घामाचं मी कमवलेलं इतरांमध्ये वितरित करेन. दान नाही, त्या दानी शब्द नाही, ते वितरित, तो त्यांचा अधिकार आहे. माझ्या माता पित्यांचा, माझ्या प्रियजनांचा, माझ्या नातेवाईकांचा, माझ्या समाज बांधवांचा, माझ्या धम्माचा, माझ्या धम्मगुरूंचा आणि विश्वातल्या रंजल्या गांजल्या लोकांचा माझ्या धनावर तेवढाच अधिकार आहे. तो अधिकार मी समानतेने वितरित करेन, हा विचार मनात यावाच लागेल. किती थंडी वाजते हो, आपण एवढं जंगलामध्ये बसलो. असे काही लोक आहेत त्यांच्या अंगावर कपडा सुद्धा नाही, असे काही गरीब लोक बसलेले आहेत. बस स्टँडला असतील, पुलाखाली असतील, नगरामध्ये असतील, थंडीत मरत असतील. जेव्हा माझ्या अंगावर एखादी शाल आहे ना, तर माझ्या मनात भाव निर्माण झाला पाहिजे, भले मी 1000ची शाल घेईन पण 100चा कपडा सुद्धा एखाद्या गरजू लोकांना दान देईन. ज्या दिवशी तुमच्या अंतःकरणात हा भाव आला, त्या दिवशी चारित्र्यशील तुमचं साफल्य झालेलं आहे. व्यभिचार करणार नाही, व्यभिचार करणार नाही. एक स्त्री एक पुरुष दोघांचे संबंध राहतील आणि तेही संबंध सधम्माच्या न्यायाने असतील. अमावस्या, पौर्णिमा, 2 अष्टम्यांना मी शुद्ध ब्रह्मचर्याचं जीवन जगेन. जेव्हा मनात विचार येईल आणि तुम्ही त्या चर्येमध्ये येणार, तेव्हा तुमचं वारितशील आणि चारित्र्यशील संपन्न होईल. खूप मोठा विस्तारण्यात आला या ठिकाणी बोलू शकतो आपण या गोष्टी. कारण शील हा धम्माचा पाया आहे. धम्माची इमारत तुमच्या शीलाच्या या पायावरच उभारलेली आहे. शील नाही तर धम्माची इमारत नाही. शीलाची महानता पाली साहित्यामध्ये सांगितलेली आहे. गंगा, जमुना, सरयू या नद्यांनी अंघोळ केल्याने कोणी शुद्ध होत नाही, पण शील रूपी जलाने माणसांची शुद्धी होत असते. बुद्धांच्या काळामध्ये काही ब्राह्मण लोक अंघोळ करायचे. एवढ्या कडाक्याच्या थंडीमध्ये त्या गंगा नदीमध्ये बुडायचे. शास्त्रा बाजूने चालले तर एक ब्राह्मण चाललेला आहे आणि बुडी मारते. बुद्धांनी विचारले, काय चाललंय? भगवान, जे दिवसभर मी पाप कर्म करतो ते संध्याकाळी जाऊन बुडतो, शुद्ध होतो, आणि काय रात्री पाप कर्म करतो तर सकाळी जाऊन बुडतो म्हणे आणि शुद्ध होतो. शास्त्रा म्हणाले, अशाने कशी शुद्धी लाभेल? तर अशाने शुद्धी लावायची असेल तर समुद्रातले, नदीतले छोटे मोठे प्राणी जे आहेत, बेडूक असेल, जे मासे असतील, जे जलाशयात राहणारे प्राणी आपोआप शुद्ध होतील असं होऊ शकत नाही. शील रूपी जलाने तुला शुद्ध व्हावंच लागेल. म्हणून तुम्हाला पंचशील आहे. चंदनाने कोणी शीतल होत नाही. बाहेरचं लक्षण आहे, चंदनाचा लेप लावतात लोक डोकं थंड राहावं म्हणून. चंदनाने कोणी शीतल होत नाही, तर आपल्या हृदयातल्या कामरूपी अग्नीला शांत करायचं असेल तर शील रूपी शीतलता प्रदान करावी लागेल. हे शीलाचं महात्म्य आहे. सोन्याच्या अलंकारापेक्षा शील रूपी अलंकार या विश्वात सर्वश्रेष्ठ आहे. तुम्ही सोन्याची आभूषण घालता, सोन्याच्या माळा घालता, सोन्याची अलंकार घालता. देशाचा राजा सुद्धा सोन्याच्या अलंकाराने शोभून दिसतो.
पण त्याच्यापेक्षाही एखादा गरीब असणारा व्यक्ती आपल्या शीलाच्या अलंकाराने या विश्वामध्ये प्रभाषित होतो, तेजस्वी होतो. म्हणून शील हे धन सांगितले धम्मराजाने. शिलासारखं धन विश्वात कुठेच नाही. हे धन भौतिक धन, सोनं नाणं हिरे मोती माणिक दागिने तुम्हाला या जीवनामध्ये क्षणभंगुर सुख देऊ शकतात, पण शीलाचं धन तुम्हाला या इहलोकामध्ये आणि परलोकामध्ये सुख शांती आणि समाधान देऊ शकतं. म्हणून शील रूपी दागिना सांभाळा, त्याचं जतन करा. फुलांचा गंध वाऱ्याच्या अनुकूल दिशेला वाहतो. फुलांचा गंध वाऱ्याच्या अनुकूल दिशेला वाहतो, परंतु शीलाचा गंध या विश्वात चारी दिशेला दरवळत असतो. शीलवान व्यक्तीचा गंध, शीलवान व्यक्तीचं तेज वाऱ्याच्या प्रतिकूल आणि अनुकूल दोन्ही दिशेला वाहत असतं. म्हणून शील ही स्वर्गलोकाला जाण्याची शिडी आहे. शील हे निर्वाण रूपी नगराचं प्रवेशद्वार आहे. शील हे मानवी भौतिक आध्यात्मिक दिव्य आणि निर्वाणिक सुखाचं ते द्वार आहे. सर्व कुशलांचा उगम हा शीलाने सुरू होतो. दुराचरणाला लागलेली सीमा म्हणजे शील आहे. शील पालन करण्यामुळे मनाला अतीव प्रसन्नता प्राप्त होते. धम्मराजा म्हणाले, भिक्खूंनो, जर माझ्या धम्माचं आचरण अशक्य असतं तर तुम्हाला मी धम्माचं आचरण करा असं म्हटलं नसतं. माझ्या सधम्माचं आचरण या माणसाला निश्चितपणे पालन करण्याजोगं आहे, म्हणून माझा सधम्म मी प्रतिपादित केलेला आहे. कारण शीलाचं प्रसन्नता, चित्ताची प्रसन्नता शीलामुळे मनुष्याला मिळते. शील एक तीर्थ आहे. शील तीर्थ आहे. कशाला जातो दूर म्हटले ना साधू संतांना, कशाला जातो दूर, तुझ्या घरीच. करेक्ट. शील हे तीर्थ आहे. तिथे सर्व दुष्कर्म माणसाचे धुतले जातात. किती सुंदर आहे शास्त्रांचा उद्देश. आणि म्हणून आपल्याला या गोष्टींची जाणीव असली पाहिजे. शास्त्र म्हणतात, जर शील पालन नाही केलं आपण, दुःशील माणसाला काही गोष्टी भोगाव्या लागतात. दुःशील माणूस संपत्ती कमवू शकत नाही. दुःशील माणूस संपत्ती कमवू शकत नाही आणि कमावलेली संपत्ती सांभाळून ठेवू शकत नाही. बघा, सरकारी नोकरदार वेगळा आहे, परंतु काही खासगी काम करणारे लोक असतील, मजुरी करणारे असतील, गुत्तेदारी करणारे असतील, बांधकाम करणारे असतील किंवा शारीरिक श्रम करणारे लोक असतील, त्यांना सुद्धा आजच्या काळात 1000, 1500, 2000, 3000 पर्यंत रुपये मिळतात दररोज. पण ते घरला येईपर्यंत त्यांनाच 1000 रुपये पुरत नाहीत. डोरासारखं दिवसभर काम करतय, संध्याकाळी पेतय बी संघ नेतय बी. काही काही चांगले असतील मिस्त्री लोक, तुम्ही तुमच्या संपर्कातले भंतजी चांगली लोक आहेत, त्यांना नाही म्हणत आपण. आणि काही काही लोक त्याच्याबरोबर सट्टा लावणे, मटके खेळणे, दारू पिणे, मग मास्क त्याच्यामध्ये सगळ्या आणि व्याभिचार, मग ते हे सगळं करू लागले की 1000, 1500 घरला काही जाणत नाही. ती लेकर बाळ दुसरीकडे कामे करून आपले पोट भरतात, ती बायको दुसरीकडे कामाला जाते. कारण दुःशील माणूस संपत्ती कमवू शकत नाही आणि शीलवान माणसाची संपत्ती हटत नाही. अरे शीलवंताला सकाळी घरची 1.5 भाकर खाईल आणि रात्री घरला परत 1.5 भाकर खाईल. कारण संतुष्टी ज्याच्या अंतःकरणात आहे तो शील पालन करू शकतो, आणि जो शील पालन करू शकतो त्याच्या अंतःकरणात संतुष्टी येऊ शकते आणि त्याचा बाहेरचा खर्च कमी झाला.
जो अवेळी बाहेर फिरतच नाही त्याचा खर्च काय कमी वाढणार आहे का? अवेळी बाहेर फिरणाऱ्यांना मूर्खांची संगती भेटते. आता मूर्खाची संगती भेटली की आज थोडं खाऊ घातलं की त्याला उद्या खाऊ घालते. परवा ह्याची बारी तेव्हा त्याची बारी, मग कसं आहे? म्हणून शीलवान व्यक्ती संपत्ती कमवतो आणि कमावलेली संपत्ती माझा विशेष शीलावरच आहे म्हणून मला त्याच्या बाहेर जाता येत नाही मला. कारण त्याच्यावर मला 4 दिवस नोट्स काढून चिंतन करून लय मोठ्या तयारीने आला बनतेची. पण मी 30 मिनिटात समाप्त करतो, काळजी करू नका. शीलवान नसणारा व्यक्ती, दुराचारी व्यक्ती, त्याची समाजामध्ये निंदा होते. लोक त्याची प्रशंसा करत नाही, त्याची निंदा करतात. आणि दुःशील माणूस समाजात फिरताना मूढ अवस्थेने फिरतो, मान खाली घालून फिरतो, त्याचं तेज समाजात राहत नाही. दुःशील माणूस, शीर तोडणारा माणूस मरते वेळेस प्रसन्न चित्ताने स्मृतिवान असू शकत नाही. कारण मरते वेळेस जीवनाची अंतिम परीक्षा मृत्यूच्या दारामध्ये तुम्हाला द्यायची आहे. यम राजाचं बोलवणं आल्यानंतर तिथे तुम्हाला तुमच्या जीवनाची परीक्षा द्यायची आहे. म्हणून मरते वेळेस माणूस मूढ अवस्थेमध्ये मरतो. आणि 5वा त्याचा तोटा, नुकसान सांगितलेला आहे. दुःशील माणूस मृत्यू नंतर नारकीय अवस्थेला पोहोचतो. म्हणून शील सांभाळणं आपलं गरजेचं आहे. धम्मराजा भगवान बुद्ध आणि भंते आनंदाचा संवाद आहे एके ठिकाणी. भंते आनंद धम्मराजाला म्हणतात की भगवान, या विश्वात असा कोणता गंध आहे का की जो 4ही बाजूला दरवळतो? शास्त्रा म्हणाले, न पूफ गंधो पटीवात मेटी, न चंदनं तगरंग मल्लिकावा, संतंच गंधं पटीवात मेटी, सब्बा दिसा सपुरी सोंपवाती. आनंदा पुष्पाचा गंध, चंदनाचा गंध, तगर आणि मल्लिकेचा गंध वाऱ्याच्या अनुकूल दिशेला जातो. पण आनंदा संतांचा गंधं पटीवात मेती. संतांचा गंध, संतांची कीर्ती, शीलवंतांची कीर्ती वाऱ्याच्या अनुकूल आणि प्रतिकूल या विश्वामध्ये प्रकाशित होते, सुगंधित होते. धम्मराजाने भंती आनंदाला उत्तर दिलं. कारण चंदनं तगरं वापी उपलं अर्थवत्सकी, येते संगंध जातानं शीलगंध अनुत्तरो. अनुत्तर आहे, शीलाचा गंध या विश्वात अनुत्तर आहे. कारण श्रद्धा शीलेन संपन्नो, जो श्रद्धा आणि शीलाने संपन्न आहे, येसो भोगो समाप्पितो, यश आणि भोग त्याला प्राप्त होतात. कारण तो कोणत्याही प्रदेशामध्ये गेला, शीलवान आणि श्रद्धावान व्यक्तीला या विश्वात मान आहे. म्हणून शीलाचं सामर्थ्य जास्त आहे. तुमच्या माझ्या धम्मराजाला संडास लागली, एकदा रक्ताची संडास. कधी कधी तपश्चर्या केल्यामुळे आणि त्यांच्या कर्मांच्या विपाकामुळे धम्मराजाला सुद्धा कर्माने सोडलेलं नाही. तुम्ही आम्ही लई छोटी माणसं आहोत. धम्मराजा म्हणतात की कर्म हे कोणाला सोडत नाही. धम्मराजाला पाठीचा त्रास होता. धम्मराजा कधी कधी जास्त काळ बसू शकत नव्हते. त्या देवदत्ताने भगवंताच्या करंगळीचं रक्त काढलं, त्याचा एक परिणाम आहे. चिंताने धम्मराजावर आरोप लावला, त्याचा भगवंताचाच तो विपाक आहे. बुद्ध सांगतात कर्मं न विनश्यति, कर्मांचा विनाश शक्य नाही. ते कर्म आपल्याला भोगावेच लागतात. इथे नंतर मृत्यू नंतर 10, 20, 40, 50, 100 वर्षाच्या जन्मानंतर सुद्धा आपण भोगावे लागतात. म्हणून भगवंताला रक्ताची संडास लागली तर या देवांचा राजा देवेंद्र शक्र 84,000 योजन लांबून तो स्वर्गातून आला भगवंताची सेवा करायला.
आणि ती संडास भगवंताची रक्ताची संडास आपल्या हाताने अशी भरली एका टोपल्यामध्ये, त्याच्यावर फुलं ठेवले आणि तो घेऊन चाललाय. बुद्ध म्हणाले, अरे देवेंद्र शकरा, मनुष्याचा दुर्गंध तुम्हाला 100 योजन लांबून, 1 योजन 8 ते 9 किलोमीटरचा एवढा लांब असतो. मनुष्याचा दुर्गंध एवढ्या लांबून देवतांना अप्रिय असतो. तू सोड, माझी ती दुर्गंधी असेल, माझे भिक्षू काढतील नाही भगवान. 84,000 योजन लांबून तुमच्या शिलाचं सामर्थ्य, तुमच्या शिलाचं तेज, तुमच्या शिलाचा प्रभाव बघून मी आलोय. मी माझ्या हाताने संडास उचलून टोपलीत टाकणार आणि सुगंधी एखाद्या फुलांच्या टोपलीप्रमाणे डोक्यावर नेऊन सुमेरू पर्वताकडे, हिमालयाकडे जाऊन टाकून येतो. म्हणून तो तिकडे जाऊन टाकून यायचा धम्मराजांच. कारण त्याला काय कारण आहे? धम्मराजांचं शील. शास्त्र म्हणाले, म्हातारपणापर्यंत कोणती गोष्ट ठीक आहे. वेळ झाला की मला थोडं इकडे बघायचं माझ्याकडे, मी समाप्त करतो. कारण ती येऊन बसली आता बनते दोघांचं प्रवचन आहे. अजून एवढी कडक थंडी आहे, आता तुमचं नवल वाटायला एवढे लोक मोठ्या संख्येने बसून आहात तुम्ही. नाही तर आता माझ्या हातात माईक आले की इकडे बघत नाही, मी इकडे बघत नाही विचार केला तर. पण पुढच्या वर्षी माईक मिळत नाही, मग जास्त वेळ घेतला की. धम्मराजा म्हणाले, या विश्वात म्हातारपणापर्यंत कोणती गोष्ट ठीक आहे? शीलं घ्यावं जरा साधू. बघा सज्जन हो, तुमचं वय पुढे चाललंय, तुम्ही वयस्क होत आहात. वार्धक्याची लक्षणं तुमच्या डोक्यावर, तुमच्या अंगावर प्रकट होत असतील. आणि ज्यांचं 40-50च्या पुढे वय गेले ना, तुम्ही जीवनाच्या उत्तरार्धामध्ये शिलाचं संगोपन करा. कारण म्हातारपणापर्यंत शिलाचं पालन करणं अत्यंत कल्याणकारी आहे. मरणाची वेळ सुखात येते, मरणाची वेळ सांगून मरता येतं. मरते वेळेस माणूस तेजस्वी रूपाने प्रभावीपणे मरतो. आणि जिचं वय 60 झाले का 60, तुमची मलाच काळजी. तुम्हाला बघितलं की तुमचं कसं होईल वाटतंय, तुम्हाला काहीच वाटत नाही त्याच्यावर. घरी गेले की रिमोट चालू, सुनाला बोलणं चालू, पोळाला बोलणं चालू, नातायला बोलणं. कुठंच बघू नका. लई केलं, 2-4 लेकरं करून कंटाळा नाही. सगळं केलं, आता नकारे भगवंता, आता माझ्या जीवनाचा अंतिम काळ सुरू झालेला आहे. शीलं यावं जरा साधू. आता मला शिलाचं जीवन जगत 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 अंतिम काळ सुखाने प्राप्त होऊ द्या मरणाला. एक बाई म्हणली, आता जर त्याचे लेकर नाही घेतले त्याने मला म्हातारपणाला सांभाळेल कसं? तू काळजी करू नको. तुला जर खायला प्यायला मिळत नसेल, ते पयानंदाकडे ये, नाहीतर काळेगावला माझ्याकडे, मरेपर्यंत तुला पोसतो. चल, तुला सुटणार ना घर ते. आज एक स्टेटसला पण ठेवलं होतं, सुनाच्या डिलेव्हरी मध्ये किती लक्ष देऊन तिची सेवा केली हे बघायचं असेल तर बाईचं त्या सासूचं म्हातारपण बघा म्हणलेलं. जर त्या काळात सुनाला मुलीप्रमाणे सांभाळत का नाही त्या डिलेव्हरीच्या लेकरबाळीच्या काळात, तर ते सुखद काळ तुमचा जाणार आहे. तुम्ही संध्याकाळी अर्धा घंटा विपश्यना केली ना, ती तरंग तुमच्या सुनेकडे, मुलाकडे, नातवाकडे पळत जातात आणि मंगल होतंय. याच्यापेक्षा दुसरं तुम्ही काहीच करू नका. आता सुरू होणार आहे धम्म माझं सांगणं. किती वेळ राहिलाय माझं सांगाच. या जगामध्ये या पानाती पाता शील, एकच पंचशिलाचं महत्व सांगताना मग एका शिलाचं सांगणार होतं महत्व. परंतु आता ते कधीतरी सांगू. एक शेवटचं 5 मिनिटांमध्ये धम्मराजांना प्रश्न विचारला आनंदाने, भगवान या जगातली लोक धम्माला योग्य प्रकारे का समजू शकत नाही?
बघा ना, लातूर शहरामध्ये कमी जास्त आपले 1 लाख लोक असतील. 1 लाख किती आहेत लोक? 80,000 लोक असतील. पण एवढे आहेत काही तर थंडी थंडी म्हणून घरात बसले. अरे घरात बसला तरी मरणाला प्राप्त होणार आहात ना गड्यांनो. वर्षातला 1 दिवस मी ब्लँकेट आणेन, मी सगळं घरदार उचलून आणेन म्हणायचं, पण रात्रभर इथं बसून म्हणायला शिकलं पाहिजे तुम्ही. बुद्धांच्या काळात नवरे रात्री जायचे 1 शाल पांघरून आणि बायको 30 शाल घेऊन दिवसा जायची प्रवचन ऐकायला. उत्तर भारतामध्ये थंडी जास्त असायची. एका शालीवर रात्र रात्र प्रवचन ऐकणारी ती लोक होते. कारण धम्म का कळत नाही? बुद्ध म्हणाले असंख्य कल्पापासून दुर्गतीत राहिलेल्या प्राण्याला, माणसाला मनुष्य जन्म जर भेटला तर दुर्गतीत राहून 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 पशूंच्या, पक्ष्यांच्या, प्राण्याच्या, नरकाच्या, प्रेताच्या, तिर्यक त्याला मानव जन्म भेटला ना तर त्याचं धम्मात मनच लागत नाही, म्हणून लोक इकडे येत नाही. कारण नखावर माती घेतली. संपदन म्हणतात, नखावर माती घेतली भगवंताने. भिक्खूंनो, माझ्या नखावरची माती जास्त आहे का पृथ्वी तलावरची माती जास्त आहे? भगवान, नखावरची माती कोणतीच तुलना करू शकत नाही तुझ्या पृथ्वीच्या मातीची. होय भिक्खूंनो, जेवढी नखावर माती आहे ना तेवढ्याप्रमाणेच कमी लोकांना माझ्या धम्माचा साक्षात्कार होणार आहे. त्याच लोकांना मानव जन्म मिळणार आहे. तीच लोक सुगतीला जाणार आहेत आणि तीच लोक 4 आर्य सत्यांचा साक्षात्कार करणार आहेत. ती तुम्ही लोक आहात, एवढ्या थंडीमध्ये बसलेले आहात. बुद्ध पुन्हा म्हणाले पूर्व जन्मामध्ये जो दारूचं प्राशन करतो, मद्यपान करतो, आळसात राहतो, त्याला मानव जन्म भेटला तरी त्याचं मन इथं टिकत नाही, म्हणून ते बाहेर भटकत राहते. आता एवढ्यापैकी सगळ्याची नवरी तर नसते, मला विचारून या. अर्ध्याची नवरे घरी, तू बघत बस, मी चालू करायला म्हणते ते बिचारी इकडे. कारण असला भगवंताला एकच फूल टाकायचं दररोज. मला धार्मिक जोडीदार दे भगवंता म्हणायचं. जन्मोजन्मात धार्मिक जोडीदार मिळणं म्हणजे विमुक्तीच्या जवळ जाणं आहे. आणि गाढवं मिळणं म्हणजे संपल. गाढवासारखी नवरी आणि पागलासारखं बायका मिळलं तुमचे पाप कर्म. दोघं शीलवान गुणवान मिळाले पाहिजे. बसा माझ्या संग नाही तर ऐका, रात्रभर म्हणलं पाहिजे ते. मग शुगर बीपी आहे का, झटका येते का? येड्या झटका येत तर जमलंच. हे बघत बघत झटका यावं तुम्हाला, मी तर म्हणतो. डोळे भगवंता नमो तसं म्हणता म्हणता मरण यावं. धन्य झाला तुमचा जन्म. एवढे सुंदर देखावा, किती लाइटिंग केलेली आहे हो. स्वर्ग कसा बघितला नाही, पण हे बघून मला स्वर्ग वाटतंय. एवढं सुंदर लाइटिंग आहे 7 करणीमध्ये. हा देखावा या डोळ्यांनी बघायला लय पुण्य कर्म लागत असतात. पुढे भगवंत म्हणतात मनुष्य जन्म भेटल्यानंतर त्याचं पुण्य कर्म कमी असतं आणि जो मिथ्या दृष्टीमध्ये असतो त्याला धम्म कळत नाही, म्हणून तो बसत नाही. म्हणून शेवटचं बोलतो बुद्ध म्हणाले जास्तीत जास्त पुण्य संपादन करायचा प्रयत्न करा. ज्या नवऱ्याची कमी खाताना त्याला महिन्याला 2 महिन्याला विहाराकडे आणायचा प्रयत्न करा, विपश्यना लिहायचा प्रयत्न करा आणि पुण्य त्याच्याकडून कर्म करून घ्या आणि म्हणा जन्मोजन्मात मला आदर्श पती लाभावा, आदर्श पत्नी लाभावी. या सत्याच्या वचनाने विषय अपूर्ण आहे, माझं समाधान झालेलं नाही. तरी पण वेळ आणि काळ मी जाणून या ठिकाणी तुम्हा सर्वांच्या मांगल्याची कामना करतो. शिलाचं सामर्थ्य, शिलाचं तेज आपण वाढवावं, या भूमीला पवित्र करावं, एवढी सदिच्छा व्यक्त करतो. इथेच थांबतो. भवतु सब्ब मंगलं, भवतु सब्ब मंगलं, भवतु सब्ब मंगलं.